Play sit and go tournaments 24/7 only on Ace23. This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk. त्यामुळे अफगाणिस्तानमधली परिस्थिती ह्या अवघ्या जगासाठी सध्या चिंतेचा विषय बनलेली आहे. या संदर्भात अधिक चर्चा करूयात. कर्नल सतीश ढगे आपल्या सोबत आहेत औरंगाबादमधून. सतीश जी, खूप खूप स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये. येस. सतीश ढगे जी, ही सगळी परिस्थिती आता आपण पाहिली, नागरिकांची काय अवस्था आहे ती पाहिली, अफगाणिस्तानची प्रशासन व्यवस्था आणि तिथे असलेली आधीची राजकीय व्यवस्था सगळं कोलमडून गेलेलं आहे आणि एकूण अनिश्चिततेचं वातावरण आहे की अफगाणिस्तानमध्ये आता 20 वर्षांपूर्वीचं वातावरण येतंय की त्याच्यात आणखीन काही बदल होत आहेत असं सगळ्या जगाचं आता लक्ष लागलेलं आहे. भारतासाठी ही सगळी परिस्थिती किती महत्त्वाची आणि भारताने या सगळ्याकडे कसं पाहावं? नक्कीच अतिशय स्फोटक अशी परिस्थिती अफगाणिस्तानमध्ये बनलेली आहे आणि त्याचा परिणाम हा तिथल्या शेजारी राष्ट्रांवर सुद्धा होणार आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या माध्यमातून भारत सुद्धा अफगाणिस्तानचं एक शेजारी राष्ट्र आहे. आतापर्यंत भारताला चीन, पाकिस्तान यांच्याकडून सुरक्षिततेसाठी धोका होता. आता त्या यादीमध्ये माझ्या मते अफगाणिस्तानचं सुद्धा नाव आपल्याला जोडावं लागेल. कारण अफगाणिस्तान मधल्या तालिबानच्या वर्चस्वामुळे तिथे आता इस्लामिक दहशतवादाला पुन्हा एकदा थारा मिळण्याची शक्यता आहे. ISI त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या इस्लामिक दहशतवादी संघटना आहेत त्या पुन्हा त्या ठिकाणी ज्या आहेत जोम धरू शकतील आणि त्याचा विपरीत परिणाम भारतावर होऊ शकेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता अमेरिका तिथून गेल्यानंतर चीनमध्ये म्हणजे अफगाणिस्तानमध्ये एक प्रकारची जी पोकळी निर्माण झालेली आहे ती भरण्यासाठी चीन पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि या चीनच्या त्याच्या सोबतीलाच आता पाकिस्तानची तर साथ आहेच आहे, त्याचबरोबर अप्रत्यक्षपणे रशियाची सुद्धा साथ असणार आहे. म्हणजे एकूणच सगळं गणित हे साऊथ आशियामधलं, दक्षिण आशियामधलं बदलणार आहे आणि एक प्रकारे अफगाणिस्तानमध्ये मागच्या 20 वर्षांमध्ये आपण $3 बिलियन पेक्षा सुद्धा जास्त जी गुंतवणूक केली होती ती कुठेतरी खतऱ्या आलेली आहे आणि मध्य आशियन राष्ट्रांसोबत आपल्याला कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जे प्रयत्न करायचे होते त्याला सुद्धा कुठेतरी बाधा पोहोचण्याची आता शक्यता आहे. एकूणच परिस्थिती स्फोटक आहे आणि डिप्लोमसीच्या माध्यमातून आता यातून आपल्याला मार्ग काढणं खूप आवश्यक आहे. आणि ऑगस्ट 2021 मध्ये ऑलरेडी आपल्याकडे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचं अध्यक्षपद आहे. आता या ठिकाणी खरं म्हटलं तर डिप्लोमसीची आता खरी कसोटी लागणार आहे आणि यातून आपण कसा मार्ग काढू शकतो, भारताच्या दृष्टिकोनातून कशी आपण फायद्याचे डिसिजन घेऊ शकतो हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे. आणि आता तुम्ही सिक्युरिटी काउन्सिलचा उल्लेख केला, त्याचं अध्यक्षपद आता आपल्याकडे आहे. अगदी आज संध्याकाळी बैठक होणार आहे. एस जयशंकर त्याचं अध्यक्षपद भूषवतील. काय भारताची भूमिका असू शकते या सगळ्या पार्श्वभूमीवर, कारण जगभराचं लक्ष लागलं त्या भूमिकेकडे? भारत हा जो आहे जगातला सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र आहे, त्यामुळे पहिल्यापासूनच आपण लोकशाही मूल्यांचे जतन करत आलेलो आहे आणि अफगाणिस्तानमध्ये सुद्धा सर्वसमावेशक कसं सरकार येईल यासाठी भारताचा पूर्णपणे प्रयत्न असावा. हिंसाचाराच्या माध्यमातून, मिलिटरी फोर्सच्या माध्यमातून जर तालिबान त्या ठिकाणी वर्चस्व त्यांनी मिळवलेलं आहे, पण तालिबान जर राज्य करू शकत असेल तर त्याला कुठेतरी रोखणं हे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचं आणि पर्यायानं आज घडीला भारताचं त्या ठिकाणी काम आहे. दहशतवादाचा जो आहे तो पुन्हा एकदा अड्डा बनू नये आणि जगाच्या सुरक्षिततेसाठी अफगाणिस्तान हा खतरा ठरू नये यासाठी भारतानं जे आहे कणखर भूमिका घेणं आवश्यक आहे. आणि ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात घ्यावी की तालिबानला जो आहे, साधारणतः तालिबान ही जी आहे पश्तून डॉमिनेटेड अशा प्रकारची कम्युनिटी आहे आणि अफगाणिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी साधारणतः फक्त 45% लोकसंख्या ही पश्तून डॉमिनेटेड आहे. हजारा कम्युनिटी असेल किंवा ताजिक कम्युनिटी असेल त्यांचं सुद्धा रिप्रेझेंटेशन येणाऱ्या काही महिन्यांमध्ये जर योग्य प्रकारे अफगाणिस्तानमध्ये निवडणुका झाल्या तर सर्वसमावेशक सरकार येण्यासाठी त्यांचा सुद्धा सहभाग असावा, यासाठी सुद्धा भारतानं कणखर भूमिका घेणं आवश्यक आहे. माझ्या मते लोकशाही मूल्य, सर्वसमावेशक एक प्रकारे जे आहे त्या ठिकाणी कसं सरकार येईल आणि सर्वात महत्वाचं अफगाणिस्तान 1996 ते 2001 या काळामध्ये ज्या प्रकारे काळोखात गेलं होतं, मध्ययुगीन युगात सारखं त्या ठिकाणचं राज्य सरकार त्या ठिकाणी चालत होतं, तशा प्रकारची राज्य व्यवस्था पुन्हा येऊ नये यासाठी भारतानं कणखर भूमिका घेणं आज आवश्यक बनलेलं आहे. आणि संध्याकाळी आज जी युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची मीटिंग होणार आहे त्याकडे सगळ्या जगाचं लक्ष राहणार आहे. दोन मुद्द्यांचा तुम्ही उल्लेख केलात. एक म्हणजे भारतानं अफगाणिस्तानमध्ये केलेली आर्थिक गुंतवणूक, तीही खूप मोठ्या प्रमाणावर आहे, आणि दुसरा म्हणजे भारताची लोकशाही मूल्य. याचा विचार करता गेल्या 20 वर्षांमध्ये ही सगळी गुंतवणूक होताना भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी इमेज होती ती अशी होती की तालिबानांशी फारशी चर्चा केली नाही, भारतानं फारसा संपर्क ठेवलेला नाही.
गेल्या 5-6 महिन्यात जशी जशी परिस्थिती बदलायला लागली तसं तसं भारतालाही काही प्रमाणामध्ये गरज वाटायला लागली, कारण आर्थिक गुंतवणुकीचा आणि इतर हितसंबंधांचा विचार करता तालिबानांशी चर्चा करणं हे भारताला सुद्धा आवश्यक वाटायला लागलं. त्या दृष्टीनं आता भारताची परिस्थिती कशी होईल, कारण आपल्याला आपली मूल्य सुद्धा जपायची आहेत आणि आपली आर्थिक गुंतवणूक आणि इतर हितसंबंध सुद्धा जपायचे आहेत. डॉक्टर कविताजी, खूप छान प्रश्न आपण या ठिकाणी विचारला. खरं म्हटलं तर जे आहे या मूल्यांच्या अनुसार आणि आतापर्यंत भारताने जी भूमिका घेतली होती, उघडपणे किंवा अधिकृतरित्या आपण तालिबानशी चर्चा केलेली नाही. पण मागच्या काही महिन्यांमध्ये जर आपण पाहिलं असेल तर डॉक्टर जयशंकर कतारमध्ये होते, डॉक्टर जयशंकर हे इराणमध्ये होते, रशियामध्ये होते आणि नेमकं त्याच वेळेस तालिबानचे डेलिगेशन मुल्ला बरादर हे सुद्धा त्याच वेळेस त्या त्या देशांमध्ये त्या ठिकाणी होते. म्हणजे अप्रत्यक्षपणे बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून मागच्या काही महिन्यांमध्ये तालिबानशी ऑलरेडी आपली चर्चा सुरू होती आणि भविष्यामध्ये सुद्धा ही चालू राहणार आहे. आता ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्या अनुषंगानं रशिया, चायना, पाकिस्तान हे तर उघडपणे तालिबानच्या सरकारला मान्यता देणार हे मात्र त्या ठिकाणी ऑलमोस्ट जे आहे आता फिक्स्ड आहे. भारत उघडपणे तालिबानच्या सरकारला मान्यता देईल का, माझ्या मनामध्ये त्याच्याविषयी जे आहेत प्रश्नचिन्ह आहेत. पण हे असं जरी असलं तरी सुद्धा आपला मुख्य उद्देश हा तालिबानशी किंवा तिथल्या सरकारशी चर्चा करताना हाच राहणार आहे की तालिबानच्या माध्यमातून भारताच्या सुरक्षिततेला किंवा अफगाणिस्तानच्या माध्यमातून भारताच्या सुरक्षिततेला खतरा निर्माण होणार नाही. $3 बिलियन आमची जे विकासात्मक कार्यक्रमांसाठी जी काही आम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली अफगाणिस्तानमध्ये ती खतऱ्यामध्ये येऊ नये म्हणून गिव्ह अँड टेक आपण ज्याला म्हणतो की अप्रत्यक्षपणे जे आहे त्या सरकारला आम्ही जे आहे अप्रत्यक्षपणे मान्यता देऊ, पण आमच्या इन्व्हेस्टमेंटला कुठलाही खतरा पोहोचणार नाही आणि आमच्या सुरक्षिततेला कुठलाही धोका होणार नाही. ISI किंवा तालिबानचे काही फॅक्शन्स जे भारत विरोधी कारवाया करतात त्यांना जे आहे योग्य प्रकारे तिथल्या सरकारनं कंट्रोल करावं, अशा प्रकारचं डिप्लोमसीच्या माध्यमातून भारत जी आहे भूमिका घेऊ शकेल असं मला येणाऱ्या काही महिन्यांमध्ये वाटतंय. या सगळ्यामध्ये आणखी एक, कारण जिओग्राफिकल लोकेशनचा मुद्दा तुम्ही मगाशीच मांडलात की भारताला आता अफगाणिस्तान हे आणखीन एक नवी डोकेदुखी होऊ शकेल. जिओग्राफिकल लोकेशनच्या दृष्टीनं आणखीन एक मग मुद्दा महत्त्वाचा येतो की तिथले जे शरणार्थी असतील ते आता भूभागाचा विचार करता भारताकडे येण्याचा प्रयत्न करतील आणि त्या बाबतीत काही वक्तव्य अगदी काल परवापासून यायला सुरुवातही झाले. त्या बाबतीत भारत काय भूमिका घेऊ शकतं? पुन्हा एकदा म्हणजे यासाठी जे आहे 1996 ते 2001 हा कालावधी जो आहे, ज्यावेळेस सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती अफगाणिस्तानमध्ये निर्माण झाली होती, त्यावेळेस सुद्धा मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये या शरणार्थ्यांची संख्या त्या ठिकाणी वाढली होती आणि भारतानं सुद्धा सकारात्मक अशा प्रकारची भूमिका घेतली होती. हे लोक, हा आवाज येतोय तुमचा, बोला सर. येस, तर ज्यावेळेस आपण त्या 1996 ते 2001 या कालावधीमध्ये शरणार्थ्यांना आपण त्या ठिकाणी रेफ्युजींना आपण जो स्टेटस त्या ठिकाणी दिला होता, तेच लोक मागच्या 20 वर्षांमध्ये भारताच्या कामी आले आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर आपण अफगाणिस्तान सोबत एक प्रकारे मैत्रीपूर्ण संबंध वाढवू शकलो. त्याच अनुषंगानं आता त्यापैकी काही महत्वाचे राजदूत असतील, त्याचबरोबर आज घडीला अफगाणिस्तानमध्ये असणारे पत्रकार असतील, काही राजकीय नेते असतील, त्यांना जे आहे भारतानं राजाश्रय द्यावा, त्यांना जे आहे रेफ्युजी स्टेटस द्यावा असं मला त्या ठिकाणी वाटतंय, कारण त्याचा भविष्यामध्ये सुद्धा फायदा होणार आहे. भारतापेक्षा सुद्धा खरं म्हटलं तर रेफ्युजीचा प्रॉब्लेम आणि ती समस्या पाकिस्तानला भेडसावणार आहे, काही अंशी जे आहे इराणला भेडसावणार आहे आणि तजाकिस्तान त्याचबरोबर काही सेंट्रल एशियन नेशन्सला सुद्धा त्या ठिकाणी भेडसावणार आहे. पण माझ्या मते सिलेक्टिव्ह अशा प्रकारचा रेफ्युजीजना स्टेटस देणं आणि मानवी हक्कांचं जतन करणं अशा प्रकारची वसुधैव कुटुंबकम अशी भूमिका आपण नेहमीच घेत आलेलो आहे. तर त्या अनुषंगानं भारतानं काही अंशी यांना रेफ्युजी स्टेटस द्यावा असं मला वाटतं. सतीश ढगेजी, तुम्ही राहाच आपल्यासोबत. आंतरराष्ट्रीय विषयांचे, आंतरराष्ट्रीय सगळ्या घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. शैलेंद्र देवळणकरजी, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. आत्ता आम्ही जेव्हा सतीशजींशी चर्चा करत होतो त्यावेळेस काही मुद्दे खूप प्रकर्षाने समोर आले. तो म्हणजे आपला भौगोलिक जो परिसर आहे, एकूण तिथलं अफगाणिस्तानचं आणि भारताचं असलेलं स्थान, आर्थिक हितसंबंध, इतर हितसंबंध असतील आपले ते, आणि त्यानंतर आत्ता अफगाणिस्तानमधली जी सगळी परिस्थिती आली आहे त्या सगळ्या संदर्भात चर्चा करताना कोणकोणते आणखीन महत्त्वाचे मुद्दे आहेत जे तुम्हाला वाटतं की भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात जर हे प्रकरण लवकरात लवकर शांत झालं नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर? तर
नाही, मला वाटतं की आता हा जो आपण रेफ्युजीचा मुद्दा उपस्थित केला आहे त्याच्या अनुषंगाने मला एक महत्वाचा मुद्दा आणखीन ऍड असा करावासा वाटतो की भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये 2011 मध्ये एक अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा सहकार्याचा करार झाला होता आणि या करारामध्ये भारताने रायटिंगमध्ये अशा स्वरूपाची कमिटमेंट ही अफगाणिस्तानला दिली की ज्या वेळेला अफगाणिस्तान हा अडचणीमध्ये असेल त्या वेळेला भारत सर्वतोपरी मदत ही करेल. इव्हन भारताने अफगाणिस्तानला लष्करी मदत करण्याचं देखील या अग्रीमेंटमध्ये ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने सातत्याने अशरफ गनी यांनी भारताकडे लष्करी हस्तक्षेपाची मागणी पण केलेली होती. त्यामुळे 2011चा हा जो अग्रीमेंट आहे याच्याच आधारावरती भारत तिथल्या निर्वासितांना आपल्याकडे आश्रय देऊ शकतो. अर्थात एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की भारताच्या डायरेक्ट बॉर्डर ऍक्सेस हा अफगाणिस्तान बरोबर नाहीये. त्यामुळे जसं आता सतीशजींनी सांगितलं त्याप्रमाणे पाकिस्तान, इराण, सेंट्रल एशियन देशांना हा रेफ्युजीचा प्रॉब्लेम निश्चितपणे भेडसावू शकतो. परंतु गेल्या आठवड्याभरामध्ये साधारणतः 5 ते 6 हजार लोकांनी भारतासाठी व्हिसाची मागणी केली आहे आणि हा जो व्हिसा मागितला गेला यांना भारताने तात्काळ व्हिसा द्यावा. तो व्हिसा देण्यामध्ये ऍब्सोल्युटली काहीच प्रॉब्लेम नाही. सध्या एकूण भारतीय जे अफगाणिस्तानमध्ये आहे त्यांची संख्या 1550 आहे आणि या 1550 लोकांच्या इव्हॅक्युएशन ही भारताची प्रायोरिटी आहे. परंतु आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की भारताकडे तशा प्रकारचे मोठे एअरक्राफ्ट आहेत. कारण मिशन वंदे मातरम जेव्हा आपण इम्प्लिमेंट केलं होतं कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेला त्यावेळेला केवळ आपण भारतीयांना परत आणलं नव्हतं तर इतर देशांमध्ये अडकलेल्या अनेक नागरिकांना त्यांच्या देशाला देखील आपण पोहोचवलेलं होतं. तर भारतामध्ये ती कॅपॅसिटी आहेच आहे. फक्त आता एक बाब अत्यंत महत्वाची की एक ऑप्शन जो आहे जो वर्कआउट झाला नव्हता या समस्येच्या दृष्टीने. कारण आता लोकांना याची कल्पना नव्हती की ज्यांनी आतापर्यंत ह्या तालिबानच्या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेतली होती मग तो अमेरिका असेल, युरोपियन देश असेल, त्यांचं एक पद्धतीचा विश्वास होता की तालिबान हे आता इव्हॉल्व्ह झालं आहे, तालिबान हे आता सुधारलेलं आहे. हे आता 1996 ते 2001चं तालिबान राहिलेलं नाहीये. त्यामुळे आपण त्यांच्याबरोबर करार करू शकतो, अग्रीमेंट करू शकतो आणि त्यांचा विश्वास ठेवून आपण नॅटो आणि अमेरिकन फोर्सेस तिथनं काढू शकतो. तर हा जो विश्वास आहे हा विश्वासाला पूर्णपणे तडा गेलेला आहे. यासाठी गेलेला आहे की तालिबाननी दोहा अग्रीमेंट मध्ये ज्या गोष्टी मान्य केलेल्या होत्या त्याच्या दोघांचं त्यांनी पूर्णपणे भंग केला. पहिला केलेला आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारचं व्हायलन्स ते करणार नाही, कोणत्याही प्रकारची हिंसा करणार नाही, त्याचा भंग त्यांनी केलेला आहे. आणि दुसरं ते इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये सहभागी होतील. त्यामुळे सर्वांना असं वाटलं होतं की कोलिशन गव्हर्नमेंट तिथे येईल ज्यामध्ये तालिबान एक घटक असेल. परंतु घडलं मात्र उलट. तालिबाननी 2 महिन्यामध्ये अख्खा अफगाणिस्तान आपल्या कब्जामध्ये घेतला आणि त्यांना आता कोणाबरोबर पॉवर शेअर करायची नाहीये. त्यामुळे ज्याची भीती जगाला होती की तिथं तेच झालेलं आहे. आणि आता या सगळ्या याच्यातनं म्हणजे त्या अफगाणिस्तानमध्ये असलेल्या नागरिक जे आता मदतीसाठी याचना करतात अवघ्या जगाकडे, जर ट्विटर बघितलं, आपण इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बघितले, कदाचित काही दिवसांनी ते आपल्यापर्यंत मेसेजेस पोहोचतील की नाही याचीही खात्री देता येत नाहीये. पण आता जी परिस्थिती येते ती नागरिकांसाठी मात्र निश्चित दाहक आहे आणि त्यामुळे अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे की आता या सगळ्या संदर्भात नेमके काय निर्णय घ्यायचे आहेत ना, तोडगा कसा काढायचा. त्यामुळे आपले या सगळ्या घडामोडींकडे लक्ष असेल. शैलेंद्रजी आणि सतीशजी, तुम्ही दोघेही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि तुमची अभ्यासपूर्ण मतं इथे मांडलीत त्याबद्दल तुम्हा दोघांचेही आभार. आणि यानंतर आणखीन एक बातमी आहे अफगाणिस्तानमधून. भारतीयांना अफगाणिस्तानामधून आणण्यासाठी आज दुपारी एअर इंडियाचं एक विमान काबूलसाठी उड्डाण करणार आहे. काल एअर इंडियाच्या विमानानं 129 भारतीयांची अफगाणिस्तानमधून सुटका केली आणि आज पुन्हा एअर इंडियाचं विमान भारतीयांच्या सुटकेसाठी काबूलमध्ये जाणार आहे. अगदी काही वेळापूर्वी आपण शैलेंद्र देवळणकरजी यांच्याशी चर्चा करत होतो त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की जवळपास 1500 भारतीय आहेत काबूलमध्ये आणि त्यांना आणणं ही आता भारत सरकारची प्रायोरिटी असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.